नमस्कार मित्रांनो, महाराष्ट्र वन विभाग भरती 2023 बद्दल एक अपडेट आली आहे। तर नागपूर बद्दल ही अपडेट आली आहे। तर नागपूरची जी फायनल लिस्ट आहे ही साइटवर उपलब्ध करून दिलेली आहे। तर ज्या विद्यार्थ्यांनी नागपूरसाठी अर्ज केला होता त्यांना ही लिस्ट चेक करणं खूप गरजेचं आहे, कारण यामध्ये तुमचे एकत्रित मार्क्स डिस्प्ले केलेले आहे आणि यामध्ये कोणत्या विद्यार्थ्यांचे सिलेक्शन होऊ शकते हे सुद्धा आपण बघू शकतो। तर आता आपण ही लिस्ट बघूया। भरती प्रक्रियावर आल्यानंतर यामध्ये सर्व गोष्टी उपलब्ध करून दिलेल्या आहेत। जर तुम्ही अर्ज केला असेल तर तुम्ही यामध्ये बघू शकता। तर आता आपण नागपूरला जी लिस्ट लागली आहे ती चेक करून घेऊ। तर ही लिस्ट तुम्हाला आपल्या टेलिग्राम चॅनलवर सुद्धा उपलब्ध केलेली आहे आणि लिंक तुम्हाला व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे। तुम्ही तिथून टेलिग्राम चॅनल जॉईन करू शकता आणि ही लिस्ट तिथे सुद्धा बघू शकता। तर बघा, वनरक्षक गट क पदभरती 2023 आणि हे जी यादी आहे ही नागपूरची यादी आहे। तर यामध्ये नेमकं काय दिलेलं आपण बघूया। 21 फेब्रुवारी 2024 ते 26 फेब्रुवारी 2024 दिनांक 4/3/2024 घेण्यात आलेल्या धाव चाचणीमधील वेळेनुसार एकूण 80 गुणांपैकी प्राप्त गुण यांची एकत्रित बेरीज करून प्राप्त उमेदवारांची सर्वसाधारण गुणवत्ता यादी व धाव चाचणीत अपात्र ठरलेल्या गैरहजर असलेल्या उमेदवारांची यादी यासोबत वन विभागाचे maforest.government.in या संकेतस्थळावर उपलब्ध केलेले आहे। म्हणजे पेपरचे मार्क्स आणि त्यानंतर धाव चाचणीचे मार्क्स एकत्रित करून जी यादी झालेली आहे ती उपलब्ध करून दिलेली आहे। तर बघा, कॉमन मेरिट लिस्ट फॉर फॉरेस्ट गार्ड ऑन द बेसिस ऑफ ऑनलाईन एक्झामिनेशन अँड रनिंग टेस्ट। तर यामध्ये बघा, तुमचे पार्टिसिपेट आयडी आहे, त्यानंतर इथे तुमचे नाव, इथे तुमची जन्मतारीख, जेंडर, कॅटेगरी, त्यानंतर 120 पैकी ऑनलाईन एक्झाममध्ये तुम्हाला किती मार्क्स मिळाले आहे ते यामध्ये दिलेले आहे। त्यानंतर जो नेट टाइम आणि त्यानंतर तुम्हाला जे मार्क्स मिळालेल्या टाईमनुसार ते सुद्धा यामध्ये दिलेले आहे आणि यामध्ये तुमची जे टोटल मार्क्स आहेत 200 पैकी ते सुद्धा दिलेले आहेत। जसे की बघा, इथे 180, 178, 174 हे मार्क्स इथे दिलेले आहे आणि हे मार्क्स दोन्ही कंबाईन केलेले आहे, एक्झाम प्लस रनिंगचे मार्क्स ॲड करून यामध्ये दिलेले आहे। तर ही PDF तुम्हाला आपल्या टेलिग्राम चॅनलवर उपलब्ध केली आहे, तुम्ही यामध्ये बघू शकता। टोटल ही 647 पेजची PDF आहे। तर यामध्ये टोटल 20,630 विद्यार्थ्यांचे नावं दिलेले आहे, यामध्ये त्यांचे मार्क्स सुद्धा दिलेले आहे, तुम्ही बघू शकता। तर अशा प्रकारे ही यादी उपलब्ध करून दिलेली आहे। तर यानंतर जे सिलेक्शन लिस्ट आहे ती सुद्धा लवकरच साइटवर उपलब्ध करून देण्यात येणार आहे। तर ज्या विद्यार्थ्यांनी नागपूर वनरक्षक भरती 2023 साठी अर्ज केला असेल त्यांना ही लिस्ट चेक करणं खूप गरजेचं आहे। तर लवकरात लवकर आपली लिस्ट चेक करून घ्या व आपल्याला रनिंग व पेपरमध्ये किती मार्क्स मिळाले आणि टोटल मार्क्स किती झाले हे सुद्धा चेक करून घ्या। तर वनरक्षक भरती नागपूरबद्दल जीही पुढील अपडेट येईल ती करून देण्यात येणार आहे। त्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा।